आज भर दुपारी या वातानुकूलित चार चक्र रथात ह्या देहाला ह्या जगदंबेच्या साथीनं या महोदयांच्या सारथ्यात गंतव्यस्थानी जाण्याचं सौभाग्य मिळालं। ते एवढ्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा मधील भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत येताच माझ्या लघुचित्रफितीचे चाहते असलेल्या देशपांडे दाम्पत्यांनी माझं स्वागत केलं आणि मी त्यांच्या नवसाला पावणाऱ्या पर्यावरण पूरक मयुरेश्वराचं रूप माझ्या नेत्रयुगुलांनी टिपत मनात साठवलं। मग या आजोबांच्या मार्गदर्शनात त्यांचा नातू मनोभावे आरती करताना बघून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कारांचा वारसा कसा जातो हे अनुभवत मयुरेश्वराचरणी मंत्रपुष्पांजली वाहिली। तदनंतर सर्वांसमवेत गणरायाची प्रार्थना करून इतर चाहत्यांना टिपत असताना देवतेचे रूप आपल्यातच अनुभवून मग तिची उपासना करण्यासाठी ब्रह्मवृंदांनी पूजेआधी शरीर शुद्धीसाठी जे न्यास केले त्याची उजळणी हा बाल गणेश करताना पाहून अत्यानंद झाला। ते एवढ्यात कळालं की शेंदूर लाल चढायो ही आरती आणि अशा बऱ्याच आरत्या ज्यांनी लिहिल्या त्या गाणपत्त संप्रदायाचे प्रसारक आणि कवी गोसावी नंदन यांच्या हस्ते स्थापन झालेला मयुरेश्वरही थोड्याच अंतरावर आहे। तत्क्षणी भव्य सभामंडपात विराजमान असलेल्या उत्सवमूर्ती श्री गणेशाचं दर्शन घेऊन श्रीफळ रूपी प्रसाद मिळताच श्री देशपांडे यांच्या घरी सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊन असा गजर केला आणि वाटेत भेटल्या त्या मिनी ब्लॉगच्या चाहत्यांना टिपत मी माझ्या जन्मभूमीत येताच इथे स्त्रियांची भली मोठी रांग दिसली।